कल्पना अशी डोक्यात आली की एखादा ट्रॅफिक हवालदार एखाद्या मुलीला प्रपोज कसा करेल. या साईडला हेल्मेट कुठं आहे. 100 रुपये. तुम्ही या साईडला. ते PUC काढले असू दे, म्हणजे काय दोष नाही. आणि कागदपत्र असतीलच, असू दे. रोज बघतोय तुम्हाला जाताना येताना. आवडताय मला. या साईडला 150 रुपये. 250 रुपये झाले. वर कमाईतच घर चालतंय. पगार व्यवस्थित डिपॉझिट मध्ये पडतोय. बरं ते ना महत्वाचा प्रश्न, लायसन नाही ना गाडीचं ना. गाड्यातलं नाही दिसलं आतापर्यंत नाहीच, खरं खात्री करून घेतली. असू दे. घे साईडला 150 रुपये. 400 रुपये झाले. गावाकडे शेती आहे व्यवस्थित, कुटुंब छोटा आहे, 2 फ्लॅट आहे तिथे, अगदी व्यवस्थित घरचं आहे. सुखात ठेवतो, काही जास्त भाकऱ्याचा पत्याचा पण ताण पडणार नाही. बरं ते ना तुमच्या गाडीचं लायसन बघू. काय नाव म्हणायचं, शिंदे 96 कुळीच ना. मग असू दे, मग एकदम परफेक्ट मॅच. वय काय म्हणायचं 25. मी 30. 5 वर्षाचं अंतर चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. या साईडला 150 रुपये. 400 रुपये झाली. ते ना बरं पत्ता काय म्हणायचा आहे. उत्तरेश्वर पेठ, कसबीगर कल्ली. ओळखीचीच जागा आहे. दारासमोर नो एंट्रीचा बोर्ड लावा. कसला स्थळ येऊन येत म्हणून नो एंट्रीचा बोर्ड लावा. उद्या आवासनी घेऊन येतो संध्याकाळी. असं ते ठेवा. या या साईडला. हा झाला टिपिकल ट्रॅफिक हवालदार. समजा एखादा टिपिकल प्रायोगिक रंगभूमी मधला एखादा तरुण एखाद्या मुलीला कसा प्रपोज करेल. आता हॉटेलमध्ये तो तिला घेऊन जातोय. 5 रुपये सुटे आहेत. 10 आहेत का. चालतील. तू चहा घेणार आहेस. अच्छा, 2 कटिंग द्या आणि 1 सिगारेट. बरं, परवा तुला मी प्रपोज केलं होतं त्याविषयी काही सिरियसली विचार केलायस नाही का अजून. बरं, रंगभूमीविषयी किती सिरियस आहेस तू. म्हणजे किती. सार्त्र वाचलायस. ब्रेख्टची शैली जाणतेस. स्तानिस्लोवास्कीच्या रिअलिस्टिक नॅचरल थिअरीचा अभ्यास केलायस. नॉन रिअलिस्टिक ॲब्सर्डिटी म्हणजे काय जाणतेस. या सगळ्याचा ज्यावेळी अभ्यास करशील त्यावेळी माझ्यावर प्रेम करू लागशील. हो, खरंच आहे ते. आता कुरोसावाच्या फिल्म मधला तो एक रोल जो तू वटवलास इस्कोट नावाच्या एकांकिकेमध्ये, तो बरोबर त्या फिल्मच्या रोल मधल्या भूमिकेला पॅरलल जाणार आहे. आणि ती भूमिका वटवताना त्यातल्या भग्नतेला व्यवस्थित कवटाळलंस म्हणून मला वाटतं की माझी तुला गरज आहे. कारण प्रेम हे नॉन रिअलिस्टिक आहे आणि रिअलिस्टिक गोष्टींचा प्रतिनिधी मी आहे, नॉन रिअलिस्टिकची तू आहेस. त्यामुळे दोघेजण मिळून आपण संसार थाटू शकतो. म्हणजे नाहीतरी तुला आता जॉब आहेस आणि तू जॉब करशील, संसार सांभाळशील आणि मला माझा रंगभूमीय अवकाश धुंडाळता येईल. त्यामुळे बरंचसं हे व्यवस्थित होऊन जाईल. तुला काय वाटतं. एकांकिकेची तालीम संपेपर्यंत मला उत्तर दिलंस तरी चालेल.